तुमचा विश्वास आमची बातमी। मकर संक्रांतीला 8 दिवस उलटून गेले असतानाही सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचे जाळे अजूनही झाडे, विद्युत तारा आणि इमारतींवर अडकून असल्याचे गंभीर वास्तव समोर आले। याच निष्काळजीपणाचा फटका सिडकोतील दत्त चौक परिसरामध्ये एका निष्पाप घारीला बसला असून उंच झेप घेत असताना ती घार मांजाच्या जाळ्यात अडकून गंभीररित्या जखमी झाली आहे। दत्त चौक परिसरातील रस्त्यालगत असलेल्या ताळ्यांमध्ये ती घार अडकल्याचं लक्षात येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। घार जोरजोरात फडफड करत असल्यानं ती अधिक जखमी होण्याची शक्यता होती। मात्र बाजूलाच असलेल्या एका चिकन सेंटरचे व्यावसायिक मुस्तकीन खाटे यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ पुढाकार घेतला। मोठ्या बांबूच्या सहाय्यानं अत्यंत सावधगिरीने मांजा काढत त्यांनी घारीची सुटका केली आहे। काही क्षण घार थकलेली दिसत होती, मात्र सुटका होताच तिनं पुन्हा उंच आकाशात झेप घेतली। हा क्षण पाहण्यासाठी दत्त चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। काही काळासाठी वाहतूकही ठप्प झाली होती। या घटनेमुळे एकीकडे माणुसकीचं दर्शन घडवलं असलं तरीही दुसरीकडे मकर संक्रांतीनंतरही न हटवण्यात आलेल्या मांजांमुळे पक्षी आणि प्राणी यांचा जीव धोक्यात येत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।